नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। तर आज आपण आभा कार्ड हा कसा काढता येणार आहे घर बसल्या, तेही आपण स्वतः मोबाईलवर देखील करू शकता। तुमच्याकडे लॅपटॉप असेल ते लॅपटॉप किंवा कॅम्प्युटर असेल तर कॅम्प्युटरवरती पण काढू शकता। तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा असेल। तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आणि नवनवीन योजना, सरकारी योजना असो किंवा ज्या काही योजना येतील सरकारी योजना त्यांच्याबद्दल, भरती आपली जी होणार आहे, जाहिरात याबद्दल सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आता आपण आभा कार्ड हा कशा प्रकारे काढणार आहोत आणि कशा प्रकारे आपण घर बसल्या बनवू शकता। तर थोडीशी त्याच्यापूर्वी आपण माहिती घेणार आहोत। आभा कार्ड हा कुठे लागणार आहे, तर आभा कार्ड हा कोणत्या प्रकारे आपल्या कामाला आधार कार्डसारखा त्याचाही उपयोग होतोय आणि तो कुठे काम येईल आणि का त्याला बनवला जात। तर आभा कार्ड हा आपल्याला विशिष्ट म्हणजे आपण ज्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जातो तर आभा कार्ड असल्याकारणाने आपल्या ती पूर्णपणे आभा कार्डमध्ये डिटेल असते। त्यानंतर त्यांनी फिल केलेले जे आपल्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहोत आणि कोणतं आपल्याला चेकअप झालेलं आहे आणि कोणत्या दिवशी आपण गेलेलो आणि आपला रक्तगट कोणता, अशा प्रकारे विविध प्रकारची जी माहिती आपण त्या हॉस्पिटलमध्ये गेलेलं ते हॉस्पिटलमध्ये जे आपले रिपोर्ट्स आहेत ते पूर्णपणे आभा कार्डमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे त्याच्यामध्ये केल्यानंतर पूर्णपणे आपली ती माहिती पूर्णपणे सेव्ह होत असते, त्या आभा कार्डमध्ये सेव्ह होत असते। त्यानंतर आभा कार्ड नंबर टाकल्यानंतर आपला पूर्णपणे डिटेल्स येत असते की आपल्याला कुठे चेकअप केलं आहे, कुठे कोणत्या प्रकारचा आपल्याला त्रास होतो, त्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे पूर्णपणे त्या आभा कार्डचा फायदा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर पूर्णपणे आपला हॉस्पिटल डिटेल्स असते। तर चला व्हिडिओ पुढे आपण बघूया कशा प्रकारे घर बसल्या आपण बनवू शकता। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तुम्हाला टाकल्यानंतर गुगलवर यायचं, गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये टाकायचं ABHA आभा टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता अशा ऑरेंज प्रकारचा इथे तुम्हाला दिसत असेल, हा ऑरेंज प्रकारचा आहे। याच्यावर क्रिएट आभा नंबर अशा प्रकारे येईल। क्रिएट आभा नंबर आल्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। इथे बघू शकता आधारच्या खाली तुम्हाला इथं बघा ड्रायव्हिंग लायसन, तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन देखील आभा कार्डनी काढू शकता। त्याचबरोबर आता आपण आधार थ्रूनी काढणार आहोत। कोणत्या आधार थ्रूनी, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आधार। तर इथे क्लिक करू आपण। इथे क्लिक केल्यानंतर काही थोडीशी नेटवर्कच्या हिशोबाने तुमचा हे होईल। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही इथे आधार कार्ड नंबर टाकण्यास सांगितलेलं आहे, ते आता आपण आधार कार्ड नंबर फिल करून घेऊया। तर इथं बघू शकता इथे आधार कार्ड नंबर फिल करून घेऊया। तर इथं आपण आधार कार्ड नंबर फिल केलेला आहे। त्याचबरोबर आता आपण इथं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या एक मोबाईलवर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला किती येतं 5x3, तर त्याचं उत्तर आपण या मेन्शनमध्ये हे करायचं आहे, नोट डाऊन करायचं। नोट डाऊन केल्यानंतर इथे तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करा। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडा स्क्रोल डाऊन करून इथे तुम्हाला OTP येईल। आता OTP तुमच्या ज्या मोबाईल नंबरवर लिंक असेल आधार कार्डला मोबाईल नंबर, त्या नंबरवरती लिंक OTP येईल। तर आता आपल्याला OTP आला आहे, तो OTP आपण याच्यावरती टाकून घेऊया। OTP टाकून घेतल्यानंतर आता इथं आपण थोड्या वेळात इथे बघा तुम्ही कुठल्याही प्रकारचा मोबाईल नंबर टाकू शकता। तर हा माझा मोबाईल नंबर आहे, तो मी टाकून दिलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हा माझा मोबाईल नंबर आहे, तो टाकून दिलेला आहे मी। आणि त्याच्यानंतर आपण खाली नेक्स्ट करूया। इथं बघू शकता नेक्स्ट केलेला आहे। नेक्स्ट केल्यानंतर हा माझा मोबाईल नंबर दुसऱ्या याला लिंक आहे म्हणून आपण हा चेंज करतोय, कारण की दुसरं। तर इथे पुन्हा खाली येऊन आपण नेक्स्ट करूया।
नेक्स्ट केल्यानंतर आता आपण हा थोडा लोडिंग घेत आहे. लोडिंग घेतल्यानंतर त्याच्यावर OTP जाईल. OTP जाईल तर आता आपण ह्याला कॅन्सल करून टाकूया. हा आपल्याकडे सध्या नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला दुसरा जो मोबाईल नंबर टाकला त्याच्यावरती जो OTP येणार आहे तो पुन्हा फिल करून घ्यायचा. पुन्हा फिल केल्यानंतर तुम्हाला आता इथे बघा, फिल केल्यानंतर ह्या बटनावर व्हॅलिडवरती क्लिक करा. व्हॅलिडवरती क्लिक केल्यानंतर थोडासा तुमच्या हिशोबाने तो लोडिंग घेईल आणि हा माझा आभा कार्ड तयार झालेला आहे. आणि प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे हा माझा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हा आपला आभा कार्ड तयार झालेला आहे. आभा कार्ड तयार झाल्यानंतर हा बघू शकता तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे माझा आणि हा तयार झालेला आहे. त्याचबरोबर आता आपण इथून डाउनलोड त्याला करू शकतो. डाउनलोड करण्याचं ऑप्शन वरती सगळ्यात वरती इथे दिलेलं आहे. इथं बघू शकता. इथे क्लिक केल्यानंतर हा आपला डाउनलोड होईल. बघा डाउनलोड होण्याची प्रक्रिया आणि हा आभा कार्ड माझा डाउनलोड झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील घर बसल्या आभा कार्ड तयार करू शकता. तर चॅनलमध्ये व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलमध्ये नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन